नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. संपूर्ण महाराष्ट्रात इंधन तुटवड्याचे सावट गडद. कोकणात सीएनजी तुटवड्याने वाहन चालक त्रस्त. पंपांवर वाहनांच्या लांब रांगा. INS गुलदार अंतिम प्रवासाला रवाना. निवतीत साकारतोय जलपर्यटन प्रकल्प. जहाज वाहतुकीदरम्यान मासेमारीला बंदी. रायगड जिल्ह्यातील आशा स्वयंसेविकांची भरारी. रायगडमधील 42 आशा SSC उत्तीर्ण. पोलादपूर तालुका जिल्ह्यात अव्वल. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सूनपूर्व आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर. जिल्ह्यात 47 नियंत्रण कक्ष कार्यरत. साथीच्या रोगांवर आरोग्य विभागाची नजर. पाहुयात सविस्तर वृत्त. संपूर्ण महाराष्ट्रात इंधन तुटवड्याचे सावट गडद होत असताना आता कोकणातही त्याचे गंभीर परिणाम दिसू लागलेत. उन्हाळी सुट्ट्यांमुळे मोठ्या संख्येने पर्यटक कोकणात दाखल होत असल्याने CNG पंपांवर वाहनांच्या लांब रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या परिस्थितीचा सर्वाधिक फटका स्थानिक रिक्षा चालक, स्कूल बस चालक आणि CNGवर चालणाऱ्या भाडेकरू वाहन चालकांना बसत आहे. CNG भरण्यासाठी तब्बल 3 ते 4 तास रांगेत उभं राहावं लागत असल्याने चालकांचा वेळ आणि उत्पन्न दोन्हीही मोठा परिणाम होत आहे. पोट भरायचं कसं असा संतप्त सवाल आता वाहन चालकांकडून उपस्थित केला जात आहे. पर्यटकांच्या वाहनांमुळे स्थानिकांच्या रोजीरोटीवर परिणाम होत असल्याची भावना चालक संघटनांनी व्यक्त केली आहे. दरम्यान वाढत्या समस्येच्या पार्श्वभूमीवर विविध वाहन चालक संघटना एकत्र आल्या असून खेड तहसीलदार, प्रांत अधिकारी आणि खेड पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले आहे. CNGचा पुरवठा सुरळीत करावा, स्थानिक वाहन चालकांना प्राधान्य द्यावे आणि या प्रश्नावर तातडीने तोडगा काढावा अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे. कारण असं आहे की आज गेली CNG पंप चालू झाल्यापासून जे स्थानिक लोक आहेत की बाबा जे प्रॉपर खेड तालुक्यामध्ये राहतात, प्रॉपर याचा अर्थ तालुक्यामध्ये आजूबाजूला जे गावं आहेत ते सुद्धा प्रॉपर खेड तालुक्यामध्ये आलेले आहे. त्यांना ज्या वेळेला CNGची गाडी येते त्यावेळेला मुंबई पुण्यावरून जे म्हणजे चाकरमानी येतात किंवा त्यांना सोडायला ज्या गाड्या येतात त्यांचे ड्रायव्हर तिथे लाईनमध्ये वारंवार थांबून राहतात. तासभर 2 तास समजा गाडी नाही आली तर ती गाडी येईपर्यंत ती गाडी जे माणसं आहेत किंवा ज्यांचे चालक आहेत ते तिथे थांबून राहतात. ते थांबून राहिल्यामुळे जे स्थानिक आहेत जे प्रॉपर खेडमध्ये राहतात, ज्यांचा व्यवसाय टॅक्सीमध्ये आहे, रिक्षा युनियनवाले आहेत, त्यांना CNG मिळत नाही. त्यांना CNG मिळावा यासाठी आम्ही माननीय उपजिल्हाधिकारी मॅडम त्यांना एक लेटर दिलेलं आहे, तहसीलदार साहेबांना लेटर दिलेलं आहे, पोलीस निरीक्षक साहेब आपले त्यांना एक लेटर दिलेलं आहे. याचं कारण की स्थानिकांना CNG मिळावा. बाईकांसाठी एक वेगळा नौजल आणि वेगळी लाईन करून मिळावी. कारण का जेणेकरून ह्याच्यामध्ये कामाला जाणारे आहेत किंवा स्कूल बस आहेत ह्यांच्यासाठी पूर्ण हे होत नाही. त्याच्यामुळे आम्हाला एक वेगळे नौजल आणि वेगळी लाईन आम्हाला मिळावी आहे. तो माननीय सर्व जे शासकीय अधिकारी आहेत त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे. आमची एवढीच इच्छा आहे की आम्हाला स्थानिकांना लवकरात लवकर CNGची एक वेगळी लाईन मिळावी आणि याच्यात लवकरात लवकर निर्णय घ्यावा, जेणेकरून आम्हाला आमच्या जे रिक्षावाले आहेत, टॅक्सीवाले आहेत त्यांना व्यवसायासाठी मुबलक प्रमाणात CNG मिळेल हीच अपेक्षा आमची शासनाकडे आहे. भारतीय नौदलाच्या वैभवाचा साक्षीदार राहिलेली ऐतिहासिक युद्धनौका INS गुलदार आता तिच्या अंतिम प्रवासासाठी सज्ज झाली आहे. तब्बल 14 महिने विजयदुर्ग बंदरात मुक्कामी असलेली ही युद्धनौका आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवती लाईट हाऊस जवळ नियोजित ठिकाणी रवाना करण्यात आली आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ अर्थात MTDCच्या माध्यमातून येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचा अंडर वॉटर टुरिझम प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग पर्यटन क्षेत्रात नवे आकर्षण निर्माण होणार आहे. पोलंडमधील गदानिया शिपयार्ड येथे बांधण्यात आलेली ही युद्धनौका 30 डिसेंबर 1985 रोजी भारतीय नौदलात दाखल झाली होती. तब्बल 39 वर्ष देशसेवा करताना ऑपरेशन पवन, ऑपरेशन अमन आणि ऑपरेशन आझाद यांसारख्या महत्त्वाच्या मोहिमांमध्ये तिने सहभाग घेतला होता. 89 मीटर लांबी, 10 मीटर रुंदी आणि 12,000 टन विस्थापन क्षमता असलेली ही कुंभीर श्रेणीतील लँडिंग क्राफ्ट टँक युद्धनौका
12 जानेवारी 2024 रोजी नौदलातून निवृत्त झाली होती. दरम्यान जहाज निवतीकडे हलवताना सुरक्षेच्या कारणास्तव संबंधित समुद्री मार्गावर मासेमारी आणि जलपर्यटनाला तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. मच्छीमारांनी जाळी टाकू नयेत आणि प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन मत्स्य व्यवसाय विभागाने केले आहे. सिंधुदुर्गच्या शिरपेचात मानाचा तुरा ठरणाऱ्या या पहिल्या आंतरराष्ट्रीय जलपर्यटन प्रकल्पाकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. रायगड जिल्ह्यातील आशा स्वयंसेविकांनी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत प्रेरणादायी कामगिरी केली आहे. जिल्ह्यातील तब्बल 42 आशा स्वयंसेविका SSC परीक्षेत उत्तीर्ण झाल्या असून त्यांच्या यशामुळे सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे. आरोग्य सेवेत दिवसरात्र काम करत असताना शिक्षणाची कास धरत या महिलांनी जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर यश मिळवले. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांसाठी त्या प्रेरणास्थान ठरत आहेत. यामध्ये पोलादपूर तालुका सर्वाधिक 15 उत्तीर्ण स्वयंसेविकांसह जिल्ह्यात अव्वल ठरला आहे. अलिबागमध्ये 5, पेण आणि मुरुडमध्ये प्रत्येकी 6, कर्जतमध्ये 3 तर तळा आणि म्हसळा तालुक्यात प्रत्येकी 2 ते 3 स्वयंसेविका यशस्वी झाल्या आहेत. महाड आणि श्रीवर्धनमध्ये प्रत्येकी 1 अशा आशा स्वयंसेविकाने SSC परीक्षा उत्तीर्ण केली आहे. दरम्यान उरण, पनवेल, खालापूर, सुधागड, रोहा आणि माणगाव या तालुक्यात यंदा एकही आशा स्वयंसेविका उत्तीर्ण झालेली नाही. तरीही जिल्हाभरातील यशस्वी स्वयंसेविकांचे अभिनंदन होत असून त्यांच्या या यशामुळे इतर महिलांनी देखील शिक्षणासाठी नवी प्रेरणा मिळत आहे. 40 आशा सेविका ज्या आहेत त्या SSC उत्तीर्ण झालेल्या आहेत. काय सांगाल? यावेळेस आमच्या 43 आशा सेविका SSCसाठी बसल्या होत्या आणि सर्व चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाल्यात. पूर्ण वेळ आरोग्यसेवेचं काम करून घरचा सगळा प्रपंच सांभाळून यांनी ही परीक्षा दिली आणि चांगल्या मार्काने त्या यशस्वी झाल्या. त्याच्यासाठी त्यांनी बरीच मेहनत घेतली असणार आहे आणि या सगळ्यांचा आम्हाला खूप अभिमान आहे की आमच्या आशा सेविका असं प्रत्येक इथं हे करतात, म्हणजे त्यांच्या प्रगतीवर आहे. शैक्षणिक प्रगती म्हणा, याच्यापुढं त्यांना ANM स्टाफ नर्सच्या याला पण त्या हा अभ्यासक्रमाला पण त्या सहभागी होऊ शकतात. पुष्कळशा आशा सेविकांनी याचा अगोदर लाभ घेतला आहे. त्या आता ANM चा कोर्स करून किंवा JNMचा कोर्स करून कार्यरत पण आहे. तर यांनी पण पुढंच अशीच यशाची वाटचाल करावी. मुंबई गोवा महामार्गावर कशेडी बोगद्याजवळील भोगाव परिसरात भरधाव स्कूटीवरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात 2 जण जखमी झाले असून त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना आज पहाटे 2:12 सुमारास घडली. मुंबईहून खेडच्या दिशेने येत असलेली ॲक्टिवा स्कूटी अचानक चालकाचा ताबा सुटल्याने घसरून अपघातग्रस्त झाली. अपघाताची माहिती मिळताच भरणे नाका ब्रिजखाली तैनात असलेली जगद्गुरू रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी संस्थान नाणीजधामची विनामूल्य रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. या दुर्घटनेत अमय सचिन गायकवाड वय वर्ष 29 राहणार वावे गायकवाडवाडी हे गंभीर जखमी झाले असून मनीष दत्ताराम मांजरेकर वय वर्ष 32 राहणार रत्नागिरी हे देखील जखमी झाले. दोघांनाही तातडीने कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान मुंबई गोवा महामार्गावर वाढत्या अपघातांच्या घटनांमुळे वाहन चालकांनी वेगावर नियंत्रण ठेवण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे. रायगड जिल्ह्यातील पाली पोलीस ठाणे हद्दीतील पेडली येथे भीषण अपघात झाला असून आयशर टेम्पो आणि टियागो कार यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर 2 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. खोपोली बाजूकडून येणारा आयशर टेम्पो आणि पालीकडून खोपोलीच्या दिशेने जाणारी टियागो कार यांच्यात हा अपघात झाला. धडक इतकी भीषण होती की कारचा मोठ्या प्रमाणात चुराडा झाला. घटनेची माहिती मिळताच पाली पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जखमींना प्राथमिक मदत करून पुढील उपचारासाठी MGM रुग्णालय पनवेल येथे हलवण्यात आले आहे. दरम्यान अपघातानंतर काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांनी तात्काळ वाहतूक सुरळीत करत परिस्थिती नियंत्रणात आणली. अपघाताचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस अधिक तपास करत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सूनपूर्व आणि पावसाळ्यात उद्भवणाऱ्या संभाव्य आरोग्य धोक्यांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद आरोग्य विभाग पूर्णतः सज्ज झाला आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सईधुरी यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत सविस्तर माहिती दिली. 1 जून ते 2 ऑक्टोबर या कालावधीत जिल्हा, तालुका आणि प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर तब्बल 47 नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत राहणार आहेत. आपत्कालीन परिस्थितीसाठी रॅपिड रिस्पॉन्स टीम तैनात करण्यात आली असून जिल्हास्तरीय हेल्पलाईन क्रमांक देखील जाहीर करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
आपण सर्वांना बोलवलेलं आहे. तर मान्सूनपूर्व तयारीमध्ये महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये पहिलं म्हणजे नियंत्रण कक्ष. तर आपण जिल्हा स्तरावर आणि तालुका स्तरावर आपण नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. त्यामध्ये जिल्हा स्तरावर 1 आणि तालुका स्तरावर 8 आणि प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर 38 असे एकूण आपण नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. त्यामध्ये 1 जूनपासून आपण हे नियंत्रण कक्ष चालू ठेवणार आहोत. त्यामध्ये आपले आरोग्य कर्मचारी जे आहेत त्यांच्यामार्फत हा नियंत्रण कक्ष कार्यान्वित होणार आहे. तर या नियंत्रण कक्षामध्ये आपण आपला जो लँडलाईन नंबर आहे प्राथमिक आरोग्य केंद्राचा, तालुका स्तरावर TH ऑफिस आणि जिल्हा स्तरावर जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, हे सर्व त्यांचे जे लँडलाईन नंबर आहे ते आपण आधीच आपल्यामार्फत डिस्प्ले केलेले आहेत, आपल्या सर्वांना सांगितलेले आहेत. तर हे जे नंबर आहेत ते चालू आहेत आणि सर्व ठिकाणी कुठे प्रॉब्लेम नाही आहे. त्यामुळे सगळीकडे जेव्हा जेव्हा कॉल येईल या नंबरला त्यावेळी त्या ठिकाणी त्या आपत्ती याच्या अनुषंगाने जे काय त्यांना विचारण्यात येईल त्यासंबंधी आपण त्यांना माहिती देणार आहोत. तसेच कंट्रोल रूमसोबत आपण रॅपिड रिस्पॉन्स टीम ज्या आहेत ज्याला आपण RRT म्हणतो त्याची पण तयारी आपण जिल्हा स्तरावर पण केलेली आहे आणि तालुका स्तरावर पण केलेली आहे. आणि रॅपिड रिस्पॉन्स टीम जी आहे ती जशी आपण नियंत्रण कक्षाची स्थापना केलेली आहे तशीच रॅपिड रिस्पॉन्स टीम जिल्हा स्तरावर, तालुका स्तरावर आणि प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर आपण स्थापना करण्यात आलेली आहे, म्हणजे स्थापन करण्यात आलेली आहे. त्यामध्ये डिस्ट्रिक्टची जी रॅपिड रिस्पॉन्स टीम आहे त्याचा लँडलाईन नंबर मी तुम्हाला सांगते, 02362 2288 42 हा त्याचा नंबर आहे. तर 1 जूनपासून आपण हे सगळं कार्यान्वित करत आहोत. 1 जून ते जवळजवळ सप्टेंबर 2 ऑक्टोबरपर्यंत आपण ह्या गोष्टी कार्यान्वित करण्यात आलेल्या आहेत. तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे साथीचे जे रोग येतात आपले मान्सूनपूर्व आणि मान्सून चालू असताना साथीचे जे रोग येतात त्यासंबंधी आपण ज्या उपाययोजना केल्यात त्यासंबंधी थोडंसं आपल्याला सांगते. महत्त्वाचं साथीच्या रोगांवर ज्या उपाययोजना केल्यात त्यामध्ये आपण जोखीमग्रस्त गावांची जी यादी आहे आपली ती यादी मी आपल्याला सादर करते. जोखीमग्रस्त जी यादी आहे त्यामध्ये त्या याद्या आपण अद्ययावत करण्यात आलेल्या आहेत. आता ह्याच्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये कुठली जोखीमग्रस्त गावं आहेत. आता जोखीमग्रस्त गावं जी आहेत ती आपण कशाला जोखीमग्रस्त गावं म्हणतो की मागील 3 वर्षामध्ये लेप्टोस्पायरोसिसचे जिथे आपल्याला रुग्ण सापडलेले आहेत किंवा जी गावं लेप्टोस्पायरोसिस जिथे होऊ शकतो अशी गावं आपण त्यात घेतली. तसेच जलजन्य साथीचे जे आजार आहेत जे कुठल्या ठिकाणी होतात अशी गावं आपण घेतली. तर एकूण आपल्या जिल्ह्यामध्ये 24 अशी जी जोखीमग्रस्त गावं आहेत त्यांची यादी आपण तयार करण्यात आलेली आहे. अपडेट पण करण्यात आली आणि आपल्याला पण सादर करण्यात आलेली आहे. तर जोखीमग्रस्त गावांची जी यादी आहे त्याप्रमाणे आपण तालुका स्तरावर ती यादी आपण कन्वे केलेली आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात पण ही यादी आपण सादर केलेली आहे. त्यानंतर प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये साथरोगच्या अनुषंगाने आपण औषध साठा अद्ययावत ठेवण्यात आलेला आहे. तर ते जिल्हा स्तरावर पण औषध साठा आपल्याकडे पुरेसा प्रमाणात आहे. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर आपण जे साथरोग नियंत्रण किट असतं ते पण आपण अद्ययावत ठेवलेलं आहे. त्यामध्ये काय आहे ती माहिती मी आपल्याला देते ह्याच्यासोबत. तसेच पाणी शुद्धीकरण जे आहे प्रत्येक गावामध्ये ते पाणी शुद्धीकरणची जी प्रोसिजर आहे ती सगळ्यांना आपण ट्रेनिंगद्वारे जे आपले आरोग्यसेवक आहेत त्यांना आपण दिलेली आहे आणि त्या ठिकाणी ते पाणी शुद्धीकरण करण्यासाठी आपण त्यांची निश्चिती करण्यात आलेली आहे. तसेच आपण शुद्ध पाणी पुरवठा होतो की नाही ह्याची पण खबरदारी आपण घेतलेली आहे. आणि वॉटर टेस्टिंग जे आहे म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत आणि ग्रामपंचायतमार्फत वॉटर टेस्टिंगसाठी पण वेळेवर आपण नमुने त्यांच्याकडनं घेतो आणि ते आपली डिस्ट्रिक्टला जी लॅब आहे PHL जी लॅब आहे त्याच्यामार्फत आणि जिल्हा परिषदमार्फत आपण ते पाणी टेस्टिंग करून घेतो. आणि ज्या ठिकाणावरून पाणी टेस्टिंगसाठी नमुने येत नसतील
तर ती माहिती आपल्यापर्यंत पोचल्यानंतर आपण त्या प्राथमिक आरोग्य केंद्रांना त्या THOंना आपण ते कळवतो आणि त्यांच्यामार्फत परत एकदा पाणी नमुने घेतो. आणि जे पाणी नमुने अशुद्ध आलेले आहेत म्हणजे पाणी पिण्यास अयोग्य ज्यांचं आलेलं आहे त्यांना पण आपण कळवतो. त्यानंतर ब्लिचिंग पावडरचं पण टेस्टिंग आपण करतो. ग्रामपंचायतमध्ये जी ब्लिचिंग पावडर असते त्याचं पण टेस्टिंग आपण करून घेतो की त्याच्यामध्ये क्लोरीनचं प्रमाण 33% पाहिजे. तर ज्या ठिकाणी आतापर्यंत ब्लिचिंग पावडरचे नमुने तपासण्यात आले आणि ज्यांच्याकडे 20% वगैरे क्लोरीन आहे त्याच्यामध्ये उपलब्ध असं ज्यावेळी रिपोर्ट आलेला आहे त्या आपण प्राथमिक आरोग्य केंद्रांना ग्रामपंचायतींना आपण सांगतो आणि आपण पण ग्रामपंचायतींना व्हिजिट करतो इथून की ज्या ठिकाणी आता एखादा साथीचा रोग असेल त्या ग्रामपंचायतला आपण स्वतः व्हिजिट करतो. तिथं ब्लिचिंग पावडर कुठल्या ह्याच्यात ठेवलेली आहे, स्टोरेज कसं केलेलं आहे, टेस्टिंग केलं आहे का, पाणी नमुने टेस्टिंग केले आहेत का, ह्या गोष्टी आपण तिथे बघून घेतो. तसेच साथरोगच्या अनुषंगाने ORSचा जो साठा आहे, ओरल रिहायड्रेशन सोल्युशन म्हणतो, त्याचा साठा पण आपण अद्ययावत ठेवलेला आहे. तसेच डेंग्यूच्या अनुषंगाने आपण आठवड्यातून 1 दिवस कोरडा दिवस पाळतो. म्हणजे पूर्ण सगळी आपली जी भांडी आहे ज्याच्यामध्ये आपण पाणी साठा करतो ती पूर्ण भांडी सगळी धुवायला सांगतो आपण लोकांना घरातल्या. तसेच ती भांडी स्वच्छ धुवून उन्हात वाळवायची आणि ती उलटी करून ठेवायची. म्हणजे कुठे तिथे ती जी डासाची जी अळी असते ज्याच्यामुळे डेंग्यू मलेरिया वगैरे असे जे प्रकार होतात त्यासाठी आपण तो 1 दिवस कोरडा दिवस पाळतो. आणि ग्रामीण भागामध्ये आपण ग्रामपंचायतींना जे लाल हिरवे आणि पिवळे जे कार्ड आपण देतो म्हणजे पाणी शुद्धीकरणच्या अनुषंगाने म्हणजे पाणी टेस्टिंग असू दे, TCL पावडर असू दे, त्याच्या अनुषंगाने पण आपण सगळ्या ग्रामपंचायतींना लाल हिरवे आणि पिवळे रंगाचे कार्ड त्यांच्या विभागामार्फत देता येते. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे औषध साठा. औषध साठ्यामध्ये बफर स्टॉक जो असतो म्हणजे जो औषध साठा आपल्याकडे एक 3 महिन्यासाठीचा आपण बफर स्टॉक इथे जिल्हा स्तरावर आपल्याकडे अद्ययावत ठेवतो. आणि महत्त्वाचं म्हणजे मान्सूनच्या अनुषंगाने आता आपल्या जिल्ह्यामध्ये सर्पदंशाचे रुग्ण जास्त सापडतात म्हणजे सर्पदंश जास्त होतो पावसाळ्याच्या कालावधीमध्ये. तसेच रॅबिप्यूर इंजेक्शन रॅबिप्यूर आणि इंजेक्शन ASV हे 2 जे इंजेक्शनचे महत्त्वाचे साठे ते आपण जिल्हा स्तरावर इथे अद्ययावत ठेवण्यात आले. तर आजच्या घडीला आपल्याकडे ASV 1259 वायल्स आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि अँटी रेबीज म्हणजे रॅबिप्यूर ज्याला आपण म्हणतो ते 3881 एवढे आपल्याकडे व्हायल्स सध्या दोन्ही लसींचे उपलब्ध आहेत. त्यानंतर आपण ह्याची जी जनजागृती जी आहे ती पण आपण स्वच्छतेची इथे करतो. त्याच्यामध्ये सोशल मीडिया आहे आपल्यामार्फत, स्थानिक प्रसारमाध्यमे जी आहेत त्याच्यामार्फत आपण IEC करतो. आता परवाच आपल्याकडे डेंग्यू दिवस झाला त्याच्यामध्ये आपण कोरडा दिवस पाळणे किंवा पाणी साठवून न ठेवणे अशा गोष्टी आपण त्याची पण आपण सोशल मीडियावर प्रसिद्धी केलेली आहे. तसेच आपण आरोग्य कर्मचारी जे आहेत म्हणजे अशा स्वयंसेविका असतील, आरोग्यसेवक, पुरुष स्त्री आरोग्य सहायिका यांना आपण लेप्टोस्पायरोसिस आणि तापाच्या अनुषंगाने आपण त्यांना ट्रेनिंग पण देतो आणि घरोघरी आपण त्यांना तापासाठी म्हणजे त्याला आपण फीवर सर्वे असं म्हणतो. आता आपले आरोग्यसेवक जे असतात ते ज्या ठिकाणी ताप आहे तिथलं ते ब्लड सॅम्पल कलेक्ट करतात आणि त्यांना तिथे औषधोपचार करतात. घरच्या घरी 3 दिवसाचा औषधोपचार करतात. यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे. इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा फक्त माझे कोकण.